नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चतुर्भुज पुस्तकातील कथा बलिदान भाग 2. मागील भागात आपण पाहिलं, सरोजने पैशाची उधळपट्टी करून विजयलाच नव्हे तर मुलांचाही कब्जा घेतला. अनेक उपाय करून तेजस्विनी थकली आणि मग तिच्यापुढे एकच मार्ग उरला, तो म्हणजे सरोज. आता पुढे पाहू. एवढ्या अचानकपणे तेजस्विनी आपल्या घरी येऊन उभी राहील अशी सरोजला कल्पना नव्हती. तेजस्विनीची एकूण चर्या पाहून ती गप्पा गोष्टी करण्यासाठी आलेली नाही हे सरोजनं लगेच पाळलं. पण तसं चेहऱ्यावर न दर्शवता ती मोकळेपणे म्हणाली, बसा. इतके दिवस या म्हणते, आज सवड सापडली तुम्हाला? सवड काढावी लागली. बोला, काय म्हणताय? अगदी मोकळेपणानं सांगा. तुम्ही माझ्याबरोबर जेवढ्या मोकळेपणी वागायला हवं तेवढ्या वागत नाही. मला याचं वाईट वाटतं. सरोजच्या ह्या स्पष्ट पण प्रामाणिक विधानावर तेजस्विनी चपापली. मात्र हिला प्रामाणिकपणे आपल्याबद्दल एवढा जिव्हाळा वाटत असेल का याची शंका मनात आलीच. क्षणभर तिला वाटून गेलं, आपण जे काही ठरवून आलो आहोत ते आज बोलूच नये. पाहावी आणखीन काही दिवस वाट. पण ह्या विचारांच्या पाठोपाठ तिला विजय आठवला. त्याची ती सुखासीन वृत्ती आठवली. आपत्तीची झळ न लागता ऐतखाऊपणाला सटावलेला विजय तिला आठवला. हे सर्व सरोजपायी झालं होतं. काहीच न बोलण्याचे विचार दूर पळाले. सरोजकडे तेजस्विनी पाहत राहिली. सरोज म्हणाली, अशा काय पाहताय? मी म्हणते ते खरं ना? होय. मग तुम्ही अशा का राहता? माझ्या जागी तुम्ही असतात तर कशा वागला असतात? तुम्ही आता जशा वागतात तशी नक्कीच नसते वागले. याचा अर्थ तुम्ही माझ्या दृष्टिकोनातून विचार केलेलाच नाही. अर्थात त्याबद्दल मी तुम्हाला दोष देऊ शकत नाही, कारण तसा विचार करण्याची तुम्हाला गरजच भासली नसेल. एवढ्या प्रास्ताविकावरून संभाषण कोणत्या वळणानं प्रवास करणार आहे याची सरोजला कल्पना आली. तिला त्याचं बरं वाटलं. केव्हा तरी हा विषय निघायचाच होता. तेव्हा तरी सगळ्यांच्या भूमिका आहेत त्यापेक्षा स्पष्ट व्हायच्याच होत्या. तेव्हा तेजस्विनीनं येणं आणि ह्या विषयावर ह्या दृष्टिकोनातून बोलणं ह्या गोष्टी स्वागतार्ह होत्या. सरोजनं त्याच वेळी एक खूणगाठ मनाशी पक्की केली की ह्या असल्या विषयात, ह्या असल्या नात्यात अपमान होण्याच्या जागा जास्त. आपण तोल सोडायचा नाही. गरज भासली नसेल हे तुम्ही कसं म्हणता? माझाही संसार होता एकेकाळी, हे माहीत आहे तुम्हाला. नाही, मला तुमची काहीही माहिती नाही. मी कधी विचारलं पण नाही. म्हणजे गरज तुम्हालाच भासली नाही, सरोज शांतपणे म्हणाली. तेजस्विनी चमकली. तेवढ्यापुरतं बोलणं तिच्यावर उलटलं होतं, पण वस्तुस्थिती होती ती. तिनं विचार का करावा? विजयसारखा नवरा, गोंडस मुलं, एकूण आबादी आबाद. ह्या सरळ चाललेल्या संसारात उपरी काय ती सरोजच होती. तिचा विचार तेजस्विनीनं का करावा? ती म्हणाली, तो प्रश्न गरजेचा नव्हता, मनस्थितीचा होता. नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कोणत्याही स्त्रीसमोर जी समस्या पडली असती तशीच समस्या माझ्यासमोर होती आणि अजूनही आहे. समस्या? कसली समस्या? तुम्हाला माहीत आहे, तुमचाही संसार झाला होता ना? एका संसारी बाईला स्वतःच्या नवऱ्याची कोणत्या दयेची काळजी वाटते याची तुम्हाला नक्कीच कल्पना आहे. उगीच लपवालपवी कशाला हवी?
तेजस्विनी आता जास्त स्पष्ट बोलायला लागली होती. ठरलेल्या विषयावर लवकर बोलता यावं ह्याची तिला घाई झाली. ते सर्व जाऊन सरोजनं विचारलं, मी म्हणजे तुम्हाला एक समस्या वाटते. सरोजचा हा अनाठायी शांतपणा पाहून तेजस्विनीचा तोल सुटला. इतके दिवसांचा कोंडमारा आता बाहेर पडायला लागला. ती म्हणाली, मग मी काय म्हणू दुसरं? तुम्ही माझ्या घरात माझं असं काही ठेवलंच नाहीत. तुम्ही माझ्या घरातली प्रत्येक व्यक्ती भारावून टाकलीत, जिंकून घेतलीत. स्वतःच्या घरात मी आता परकी झाले. असं का म्हणता? मला समजून घ्या. मला असं काही करायचं नव्हतं आणि नाहीही. मला तुम्ही सगळी हवी आहात. मला तुम्ही सगळी आवडली आहात. खोटं आहे हे, साफ चूक आहे. तुम्हाला विजय आवडले आहेत. तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि केवळ त्यांना आमच्यातून निराळं काढता येत नाही म्हणून तुम्हाला आमच्यावरही प्रेम करावं लागतंय. ह्या परिस्थितीत तुम्हाला त्यांना मदत करायची आहे आणि आम्हाला हा फायदा त्यांच्यापायी मिळतोय. मला वेदना होतात त्या ह्या गोष्टीच्या, तेजस्विनी तळवळून म्हणाली. तिच्या खांद्यावर हात ठेवीत सरोज म्हणाली, नाही, असं मानू नका. गैरसमज करून घेऊ नका. मला खरोखरीच तुमचं सगळी हवी आहात. तुमच्या सगळ्यांचं चांगलं व्हावं एवढ्यासाठीच मी. तिला मध्येच आडवीत तेजस्विनी म्हणाली, काय केलं? त्यांना निष्क्रिय केलं. श्रम करण्याची त्यांची वृत्ती बदललीत. त्यांना स्वास्थ्याची चटक लावलीत. बेकारीची झळ बसू दिली नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाचं स्तोम माजवून मोठेपणाच्या खोट्या कल्पना त्यांच्या डोक्यात भरवून दिल्यात. अशा रीतीनं तुम्ही त्यांना दुबळं बनवलं. त्यांना ओळखणाऱ्या फक्त तुम्हीच आहात असं तुम्ही त्यांना सारखं भासवत आलात. तुमचं त्यांच्यावर प्रेम होतं तर तुम्ही त्यांच्या मनात ईर्ष्या निर्माण करायला हवी होती. पुरुषानं नेहमी झुंजत राहावं असं नेहमी बायकांनी वागायला हवं. तो परावलंबी राहणार नाही याची दक्षता स्त्रीनं घ्यायची असते. पण तुम्ही अगदी उलट केलं. त्यांच्यावर जाळं टाकलं. दुर्दैवाने त्यांची नोकरी गेली. त्यावेळी मी त्यांना जागं करीत होते तर तुम्ही त्यांना स्वतःच्या ताब्यात ठेवत होतात. त्यांना असं पांगळं करून नंतर तुम्हाला मलाही जिंकायचं होतं, पण तुम्हाला ते साधलं नाही. खरोखरी हिंदू स्त्री आहे मी, अर्ध फटकूर अर्धा तुकडा, पण तो स्वकष्टजीत. यावर आनंद मानणारी मी बाई आहे आणि मला तसं राहून दाखवायचं होतं, पण तुम्ही मला तशी संधी देत नाही आहात. मग मी तुम्हाला काय म्हणू? तुमचाही संसार होता म्हणता ना? मग माझ्यासारख्या संसारी स्त्रीची समस्या तुम्हाला समजायला हवी. त्या भेटीतून काहीच निष्पन्न होणार नाही याची तेजस्विनीला कल्पना होती. कोणत्या तरी विचारांच्या तिरमिरी सरशी ती सरोजकडे गेली होती, पण त्यामुळे तिला हलकं वाटत होतं. ह्या सर्व प्रकारात आपल्या मनाची नक्की काय अवस्था झाली आहे हे तिला सरोजच्या कानावर घालायचं होतं. सरोजनं तिला काय काय म्हणायचं ते शांतपणे ऐकून घेतलं होतं, पण नुसतं ऐकून घेऊन समस्या कशी सुटणार? विजय अजून तसाच तरेवाईक वागत होता. सरोजची व तेजस्विनीची झालेली मुलाखत त्याला समजली होती की नाही याची कल्पना नव्हती. 8च दिवसांनी तेजस्विनीला ते समजलं, पण फार विलक्षण तऱ्हेने, चमत्कारिक परिस्थितीत. सरोजकडे जाऊन 8 दिवसानंतरची गोष्ट. सकाळी जाग आली तेव्हाच तेजस्विनीला काहीतरी निराळं वाटायला लागलं. कशी तरी ती उठली आणि मोरीपर्यंत जायच्या आतच तिला गरगरायला लागलं. भिंतीचा आधार घेत घेत ती परत
पलंगावर येऊन पडली. दिवस राहिल्याची कल्पना तिला नंतर आलीच. मूल, तिसरं मूल, आणि ह्या अवस्थेत काय अर्थ आहे? नवरा बायकोत ओढ राहिलेली नाही, एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही, संसारावर श्रद्धा उरलेली नाही. केवळ व्यवहार, सवयीनं एकत्र आल्यानं झालेला प्रसाद, पमादच म्हणायला हवा. ज्या मिलनात आनंद नव्हता, कैफ नव्हता, धुंदी नव्हती, असलं नीरस मिलन. हे कसलं मिलन? तो व्यवहारच. तेजस्विनीच्या डोक्यात काहूर माजले. नको नको, मूल नको. वर्ष 2 वर्ष कात्रीत अडकल्यासारखं जीवन, परावलंबीच. खूप दिवसांनी ती विजयजवळ बोलायला गेली. मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. या या, आनंद आहे, विजय स्वागत करीत म्हणाला. तेजस्विनी त्याच्या शेजारी बसली. बराच वेळ सुरुवात कशी करावी याचा विचार ती करत होती. काही वेळ वाट पाहून विजय म्हणाला, वाटाघाटींना सुरुवात करायला हरकत नाही. विजय, ही थट्टेची वेळ नाही, मी अगदी सिरियसली बोलते आहे. मग मी कधी थट्टा म्हणालो? 2 पक्षात वाटाघाटी होतात त्या गंभीरच असतात. म्हणजे आपले 2 निरनिराळे पक्ष झाले का? तेजस्विनीनं विचारलं. विजय थोडा आवाज चढवून म्हणाला, हे बघ, शब्दछल नको, काम बोल आधी. तेजस्विनी उठून जाऊ लागतात विजयनं तिचा हात धरला. तो सोडवून घेत तेजस्विनी म्हणाली, तुम्हाला चिडायचं असेल तर मला काहीच सांगायचं नाही वाटणार. बरं बस, नाही चिडणार आता. तेजस्विनी बसली. विजयकडे पाहत ती म्हणाली, मला पुन्हा दिवस गेलेत, घोटाळा झालाय. विजय प्रथम लगेच काही बोलला नाही. नंतर म्हणाला, गुड न्यूज. गुड न्यूज काय म्हणता? मग काय म्हणू? काही म्हणूच नका, मी म्हणते ते ऐका. बोला. मला मूल नकोय. काहीतरी उपाय करायला हवा. नाऊ इट इज लेट असं म्हणू नका. कोणताही उपाय करता येईल. पण तुला मूल का नको? ह्या अशा परिस्थितीत तुम्हाला मूल हवंय? काय झालंय आपल्या परिस्थितीला? विजयनं शांतपणे विचारलं. त्याचं हे विपरीत विचारणं ऐकून तेजस्विनी भयंकर चिडली, वैतागली. विजयच्या त्या वृत्तीचा काय म्हणावं हे तिला कळेनासं झालं. मग तिला वाटलं, आपल्या व्यथा ऐकण्याच्या पलीकडे गेलाय हा. काय जो उपाय मोजायचा असेल तो आपला आपण योजावा. स्वतंत्रपणे स्वतःचं व्यक्तिमत्व गमावलेल्या माणसापुढं वाकायला नको. तो अप्रिय विषय संपवायचा म्हणून तिनं विचारलं, तुमचं हे निश्चित मत समजायचं? 100%. तेजस्विनीच्या दृष्टीने तो विषय आता तिथंच संपला होता. आता तिची ती निर्णय घ्यायला मोकळी होती. काय करायचं ह्याबाबतची योजना तयार होती. खूप दिवसापूर्वी तिच्या एका मैत्रिणीनं त्या मार्गानं ह्यातून सुटका करून घेतली होती. त्या उपायात आता तसा धोका राहिला नव्हता. प्रश्न होता फक्त पैशाचा. 200-250 रुपयांची गरज होतीच. त्यावरही उपाय सापडला आणि मग तेजस्विनीची धावपळ सुरू झाली. त्याच मैत्रिणीतर्फे तिनं डॉक्टरांना गाठलं. डॉक्टरांनी आश्वासन दिलं. व्यावहारिक बोलणी पक्की झाली. दिवस नक्की झाला. विजयचा प्रश्न नव्हताच. मुलांना सरोजचा ओढा होताच. तेजस्विनीनं मुलांना आपण होऊन सरोजकडे पाठवून दिलं. विजयला काहीतरी काम सांगून तेजस्विनी घरातून बाहेर पडली. माणूस आपल्या शक्तीनुसार, बुद्धीनुसार निर्णय घेतो. त्याचप्रमाणे हालचाली करतो. नियती निराळा डाव मांडून बसते.
नियतीने ठरवला शेवट. नियतीने मांडलेलं उत्तर स्वीकारावं लागतं. माणसाची वाटचाल त्याला नकळत त्याच उत्तराकडे होत असते. तेजस्विनीचं तेच झालं. त्या किरकोळ शस्त्रक्रियेने केवळ निमित्त झालं. त्यानंतर केवळ 2च तासांनी जो रक्तस्राव सुरू झाला तो काही केल्या थांबेना. मग एकच धावपळ चालू झाली. उषा पायथ्याशी डॉक्टर्स उभे राहिले. सलाईनच्या बाटल्या आल्या. सरोज दोन्ही मुलांना सांभाळीत बाहेर उभी होती. विजयच्या आतबाहेर खेपा चालू होत्या. नर्सेसच्या संत थरकाप उडवणाऱ्या हालचाली सुरू होत्या. त्या डॉक्टरांच्या कानाशी लागत होत्या. काय होईल, काय होणार? विजयच्या डोक्यात घन पडत होते. त्याला जाग आली होती, पण फार उशिरा. त्याची जीवनसाथी शेवटची निद्रा घेण्याच्या अवस्थेला पोचल्यावर तो जागा झाला होता. दोन्ही मुलं कावरीबावरी होऊन विजयकडे पाहत होती आणि तेवढ्यात नर्सने विजयला आत बोलवलं. माझ्या राजा, काय केलंस हे? तेजस्विनीच्या डोळ्यातून पाणी ओघळलं. विजयनं ते होटानं टिपलं. तेजस्विनीच्या निस्तेज चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. क्षीण आवाजात ती म्हणाली, विजय, मला खरोखरच मूल नको होतं. तुम्ही काही हालचाल केली नाहीत. मी दागिने विकले आणि पण विजय, मला मरायचं नव्हतं हो. मला तुमच्याबद्दल आशा आहे, अजून आहे. कारण विजय, हे संबंध कायम टिकत नाहीत. नवरा नेहमी बायकोचाच असतो. तेजस्विनी, मी तुझा आहे. तू जगणार आहेस. तू माझी आहेस. पण तू असं का केलंस? विजय, तुला ऐशारामाची चटक लागली. तू रागावू नकोस. मी चालले आता. पण आता सांगते, आपलं मिलन तू स्वत्व विसरलास तेव्हा झालं. मला असं मूल नको होतं. तेही तसंच निपजेल असं मला भीती वाटली. म्हणून पण विजय, मला मरायचं नव्हतं रे. पण हे भलतंच झालं. आता त्याला इलाज नाही. ह्या अशा संबंधात कुणाला तरी एकीला जावंच लागतं. पण विजय, तुम्ही परत पूर्वीसारखे व्हा. माझ्या बलिदानानं तुम्हाला परत कर्तृत्व लाभून दे. तुमचा विश्वास, आत्मविश्वास परत येऊ देत.